त्यांची भेट घेतली त्यानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झाली. भेटीचं काय कारण होतं, तुम्ही त्याबद्दल काय सांगा? नाही, काल दुपारी 2 वाजता मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो. माझ्या वैयक्तिक कारणास्तव भेटलो. काही राजकीय विषय नव्हता. आणि असा काही राजकीय विषय असतात किंवा इतर काही विषय असतात तर माणूस स्वतःची गाडी घेऊन जात नाही, दुपारी 2 वाजता जात नाही. असा काही विषय नव्हता, राजकीय विषय नव्हता, वैयक्तिक विषय होता. आणि वैयक्तिक कारणास्तव मी गेलो. मग का चर्चा वेगळी सुरू झाली किंवा यामागे कोण आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, हेही सांगतो, मी काल फक्त गाडीतून गेलो. मला मीडियाने कव्हरेज केलं, गाडीतून बघितलं. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला बाईट देतो. मी कोणाशीही बोललो नाही किंवा कोणाची भेटणी झाली नाही, कारण तिथं खूप गाड्या उभ्या होत्या. त्याच्यामुळे माझ्या गाडीतून मला सोडलं आणि ते निघून गेले. आणि निघताना माझी गाडी येऊ शकत नव्हती, एवढ्या गाड्या तिथं पार्क होत्या. आणि त्याच्यामुळं मग मी दुसऱ्या गाडीतून बाहेर निघालो. परंतु मीडियाने वेगवेगळे तर्कवितर्क लावले, परंतु त्या बाबतीत मी कोणाशी काहीही बोललो नाही. आता मी पहिल्यांदा तुमच्याकडे ती प्रतिक्रिया माझी व्यक्त करतो. गट रचला जातोय का अशा प्रकारच्या बातम्या विरोधकांकडनं किंवा महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे की एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना कामानिमित्त भेटत असतात, पण अलीकडचं जे वातावरण आहे अधिक तिखट कडू काय म्हणता येईल ते झालंय का? नाही बघा, हे आपण एकमेकाला भेटतो. मी जसं तुम्हाला बोललो, वैयक्तिक कारणास्तव विषय होता आणि राजकीय अशी कुठलीही चर्चा नव्हती. आणि सध्या परिस्थिती तुम्ही महाराष्ट्राची बघता तर त्याच्यात काय असंही काय नाही की बाबा ते सरकार काठावर आहे आणि काहीतरी वेगळा विषय आहे, तर तोही विषय नाही आहे. आणि मी खासदार आहे, मी आमदार देखील नाही. त्याच्यामुळं तो राजकीय विषय काही नाही. बरं ठीक आहे, विरोधक काय चर्चा करत असतील किंवा मीडियामध्ये आता सूत्रांची माहिती, मग दुसऱ्या काय राजकीय विषय असेल का, मतदारसंघाविषयी विषय असेल का, कोणता असा कुठलाही विषय नव्हता. माझा वैयक्तिक विषय होता. एक चर्चा आहे की पवार साहेबांना सोडून ते अजितदादांच्याकडे जाऊ शकतात. तुमचं एक नाव आहे की तुम्ही पण त्या खासदारांमध्ये आहात. बघा, मला ती गोष्ट ही तुम्ही आज सांगता तेव्हा माहीत आहे. असं कधी मी कुठल्याही गोष्टीत म्हणजे अजितदादा असतील किंवा त्यांची सगळी मंडळी असेल, मी कधीही कोणालाही भेटलो असेल तर तुम्ही मला सांगा. तसा माझा काही विषय आणि मला माहिती नाही. तुम्ही आज जेव्हा माझ्यासमोर बोलता तेव्हा ती गोष्ट मला समजली, बाकी काही विषय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.